मातोश्री यांना प्रथम कृतज्ञ प्रबोधन आणि आपण सर्व सत्भक्त सत्श्रोते आपणा सर्वांना आदरपूर्वक नमस्कार. आपण बरेच मंगळवार गेले की आपण परमेश्वर ह्या अंगाने पुन्हा 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 वेगळ्या वेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्याचा प्रयत्न केला. पण परमेश्वरविषयी कितीही शब्दाने सांगितला तरी तू जसा आहे तसा कळतोच याची गॅरंटी नसते. कारण परमेश्वराचं वर्णन करायला नेहमी शब्द हे अपुरे पडतात. कारण परमेश्वर म्हणजे जे चैतन्य स्वरूप आपण म्हणतो ते स्वरूप शब्दाच्या पलीकडे म्हणजे शब्दातील म्हणजे तिथे अनुभव घेण्यासाठी शब्द निशब्द व्हायला म्हणजे शब्दच उरता कामा नये. आणि जेव्हा आपण निशब्द होतो निवांत होतो आणि त्या निवांत अवस्थेमध्ये जी अनुभूती येते ती परमेश्वराच्या स्वरूपाची अनुभूती असते. तिथे रंग रूप गंध काही असत नाही, कोणताही आकार दिसत नाही, कोणतेही शब्द ते असता कामा नये, विचार येता कामा नये. आणि अशा अवस्थेमध्ये जेव्हा आपलं मन अगदी अत्यंत खोल म्हणतो पण त्या मनाला अत्यंत खोल या अवस्थेत जेव्हा आपण घेऊन जाऊ तेव्हा ती जी अवस्था आपल्याला अनुभवायला येते ती परमेश्वराच्या स्वरूपाचा तो अनुभव असतो म्हणा. स्वरूपाची ती अवस्था जशी असते त्या अवस्थेला आपण पोचतो. आणि म्हणून हे सगळं शब्दाने कसं सांगता येईल असा प्रश्न पडतो. कारण शब्दाने कितीही सांगायला गेलं तरी परमेश्वर जसा आहे तसा आपल्याला अनुभवता येत नाही. परमेश्वरविषयी हा पाहण्याचा विषय सुद्धा नाही आहे की आपण पाहू शकतो. कोणत्याही ज्ञानेंद्रिय आपली 5 ज्ञानेंद्रियातून आपण जाणतो आणि मग आपण अनुभवतो असं आपलं आपण नेहमी म्हणतो. आपल्याला एखादी वस्तू दिसली की आपल्याला वाटतं आपण अनुभवतो. आणि त्यामुळे परमेश्वर अशा कोणत्याही ज्ञानेंद्रियाच्या द्वारे अनुभवता येत नसल्यामुळे कळायला कठीण पडतं. म्हणून आज आपण प्रॅक्टिकल हा विषय समजून घेण्याचा प्रयत्न करतो. आता मनाला आपलं मन विश्वाला सन्मुख आहे म्हणजे आपले 5 ज्ञानेंद्रिय विश्वाशी संबंधित आहेत. आणि त्यामुळे मन ह्या 5 ज्ञानेंद्रियातून बाहेर जेव्हा पाहतं मग कानातून नाकातून असं सगळं येतं तेव्हा ते अधिक स्थूल होतं. कारण ते स्थूल रूपाला पाहण्याचा प्रयत्न करतात. आता आपल्याला हवा दिसत नाही म्हणून आपण हवा पाहायचा प्रयत्न करतच नाही. पण समोर काय रूपं दिसतात ती पाहतो आणि ती रूपं पाहिल्यानंतर आपलं मन त्या रूपामध्ये गुंतत जातं. मग त्या रूपाच्या अपेक्षेत आपण तिथे किती वेळ गेला आपल्याला काही कळत नाही असं आपण म्हणतो. पण आपल्याला 5 ज्ञानेंद्रिय बंद करता आली पाहिजे. डोळे बंद करता येतात, कान बंद करता येणार नाही, नाक बंद करता येणार नाही. पण मनाला ह्या सगळ्या ज्ञानेंद्रियाच्या पासून मुक्त बाजूला करता येतं का ही अवस्था जर आपल्याला साधता आली तर तिथे मन जे अत्यंत निवांत होऊन जातं की मनाला तिथे दुसरं काही अनुभवता येत नाही तर ते मन उरत नाही. तिथे केवळ जाणणे पण उरतं आणि ते सुद्धा कळतं की नाही कळत अशी अवस्था आली तर ती अवस्था म्हणजेच परमेश्वराचं मूळ स्वरूप आहे. परमेश्वराला अनुभवायचं सुद्धा तसं अनुभवता येतं. आणि त्यासाठीच आपल्याला सद्गुरू किंवा अनेक संत ध्यानधारणा किंवा साधना करायला सांगतात. आता आपल्याला आज हा प्रयत्न करायचा आहे की आपल्याला खरोखर हे जमेल का. प्रत्येकाने आपली मनस्थिती इतकी निवांत करता आली पाहिजे, कोणताही विचार तिथे येता कामा नये
पण तिथे आपण सगळ्यांनी मिळून डोळे बंद करायचे आहेत. जो तिथे ज्या सूचना येतील त्या सूचना फक्त ऐकायच्या आहेत, पण मी ऐकतो हा भाव असता कामा नये. लक्षात घ्या, सूचना ऐकायच्या आहेत आणि सूचनेप्रमाणे त्या मनाला तिथे वळवत वळवत जायचं आहे, एवढंच करायचं. बाकी काही दुसरं कसलाही विचार, हे असं का करायचं, काय होतंय काय होत नाही हे पाहता पाहिजे गरज नाही. आणि म्हणून सुरुवात आपण सुरापासून सुरू करूया. सुरा म्हणतो तर आपल्या सगळ्यांना हरिपाठ माहिती आहे, पण आज जो हरिपाठ आपण घेणार होतो फक्त 2 ओळी घ्यायच्या आणि त्या 2 ओळीमध्ये संपूर्ण हरिपाठ आहे. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. पहिल्या 2 ओळी देवाची द्वारी उभा कर, म्हणजे सूचना आपण मनाला करायचं आहे की तू देवाच्या द्वारात उभा राहा. लक्षात घ्या, आपणच आपल्याला ती सूचना करायची आणि ती त्या सुरामध्ये आपण ते म्हणत राहायचे. म्हणजे आधी म्हणता म्हणता थोडा वेळ म्हणा, पण पुन्हा कागदी मी म्हणेन 4-5 वेळा म्हणा आणि मग फक्त ऐकण्याचा प्रयत्न करा, मनातल्या मनात म्हणायचं. मग शब्दोच्चार थांबवायचे. पण त्या 2 ओळी त्या सुरामध्ये म्हणता आल्या पाहिजेत. एका ताला सुरामध्ये एका चालीमध्ये म्हणायच्या. या 2च ओळी, त्या दोन्हीच ओळी पुन्हा पुन्हा आपण आता म्हणणार आहोत. ते म्हणता म्हणता आपलं सगळं लक्ष मनाकडे वळवायचं, म्हणजे मनाला मनाकडे वळवायचं की ते ऐकत 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 आपोआप आपल्याला ती अवस्थेपर्यंत पोहोचता येईल. आज आपण हा प्रयोग करून पाहूया. म्हणजे नुसतं ऐकणं आणि अनुभवणं याच्यातला जो फरक आहे तो आपल्याला सगळ्यांच्या लक्षात येतो. बघूया. सद्गुरुनाथ महाराज देवाची द्वारी उभा क्षण भरी तेणे मुक्तीचारी साधिल्या हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी देवाची द्वारी उभा क्षण भरी तेणे मुक्तीचारी साधिल्या हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी देवाची द्वारी उभा क्षण भरी तेणे मुक्तीचारी साधिले हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी देवाची द्वारी उभा क्षण भरी तेणे मुक्तीचारी साधिल्या हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी देवाची द्वारी उभा क्षण भरी तेणे मुक्तीचारी साधिल्या हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी देवाची द्वारी उभा क्षण
म्हणा मुखे म्हणा पुण्याची गणना देवाची द्वारी उभा क्षण बरी मुक्तीचारी साधी हरी म्हणा पुण्याची गणना देवाची द्वारी उभा क्षण बरी हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना देवाची द्वारी उभा क्षण बरी मुक्तीचारी साधी हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण देवाची द्वारी उभा क्षण बरी
हरि
हे मुक्तिचारी साधीर हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करे देवाची वाणी भाषण भरी तेने मुक्तिचारी साधीन हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करे देवाची वाणी भाषण भरी तेने मुक्तिचारी साधीर हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करे देवाची वाणी भाषण भरी तेने मुक्तिचारी साधीन हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करे देवाची वाणी भाषण भरी तेने मुक्तिचारी साधीर हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करे देवाची वाणी भाषण भरी तेने मुक्तिचारी साधीर हरी मुखे म्हणा हरी मुखे मनातल्या मनात घोळवत जितकं मन निवांत निवांत होत जाईल तिथे फक्त अनुभवण्याचा प्रयत्न
ओम